मंडळी नमस्कार. शेवटी आले माझ्या व्हिडिओपर्यंत स्क्रोल करता करता अचानक मी तुम्हाला दिसलो असेल, पण थांबा थोडे, जाऊ नका कुठेही. आज अतिशय महत्त्वाचा विषय तुम्हाला आज ऐकायचा आहे. त्याचं कारण असं की कालच तुम्हाला ठाऊक आहे, जगभरात ती बातमी पोचली कॉकरोच जनता पार्टीची, जे जंतर मंतरवर काल त्यांनी प्रदर्शन केलं, आपलं प्रोटेस्ट केला जेनजीने. तर तो अतिशय गाजला मंडळी. आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, पण आता दोन गोष्टी याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत, त्यामुळेच तुम्हाला सांगतोय कुठे जाऊ नका. अगदी लवकर संक्षिप्त हा व्हिडिओ आपण करूया. दोन महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला ऐकायच्या आहेत. अभिजित दीपके आणि कॉकरोच जनता पार्टी. आता 7 ते 10 हजार पर्यंत त्या ठिकाणी कॉकरोचेस आले होते अशी माहिती आहे, जास्त नव्हते. त्याची कारणं अनेक होती मंडळी. त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी की काही बीजेपीचेही असे कार्यकर्ते आहेत, असे समर्थक आहेत की ज्यांचे लेकरं तिथे यायला इच्छुक होते, पण ते घरच्या दबावामुळे, प्रेशरमुळे येऊ शकले नाही, आणि काही घाबरून आले नाहीत असंही आपण म्हणू शकतो. परंतु हे आंदोलन आता पुढच्या शनिवारी पुन्हा त्या ठिकाणी होणार, त्या ठिकाणी किंवा वेगळ्या ठिकाणी होईल. अजून त्यांचा प्लॅन आला नाही, तुम्हाला उद्या परवा 2 दिवसात ते कळेल. अर्थातच पुढच्या शनिवारी त्यांनी काल ते घोषित केलं, त्यांनी प्रेस केली तो प्रोटेस्ट त्यांचा संपल्यावरती. आता दोन महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या? अभिजित दीपके आणि कॉकरोच जनता पार्टी यांचा पुढचा मास्टर प्लॅन काय आहे. आणि अनेक असे देशात मास्टर प्लॅन झाले विरोधकांकडून, पण मोदी टिचभरही मागे सरकले, पुढे सरकले, मागे सरकले नाही. काही पुढे मागे सरकले नाही, ते आपल्या विषयावर ठाम राहिले. त्याचं कारण असं की तुम्ही राजनाथ सिंग यांचं तुम्ही स्टेटमेंट ऐकलं असेल की हमारे पार्टी में इस्तीफे नहीं होते हैं. ठीक आहे. तर हाच विषय मोदी साहेबांचा आहे. कुणी जर मागणी करत असेल एखाद्या विषयाची, त्याकडे दुर्लक्ष करायचं, हा त्यांचा एक विषय त्यांचा ठरलेला आहे 2014 पासूनचा. विरोधक कुणी कितीही म्हटलं, काहीही म्हटलं, तुम्हाला माहिती आहे ब्रजभूषणचं प्रकरण किती गाजलं होतं. ती फोगाट जी खेळाडू होती, त्यांनी प्रदर्शन केलं होतं जंतर मंतरला. त्यावेळी इतकं ते प्रकरण गाजलं, इतकं प्रकरण गाजलं. जे खेळाडू आपल्या देशासाठी, आपल्या देशाचं नाव 7 समुद्रा पलीकडे नेत आहे, इतक्या मेहनत त्या हरियाणाच्या मुली करतायत, इतके खेळाडू मेहनत करतायत, पण जेव्हा त्यांच्यावर पाळी आली, त्यांना पोलिसांनी त्यांना फरफटत डिटेन केलं आणि गाडीमधून पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. असं एकदा नाही, 2-3दा त्यांच्यासोबत ते घडलं. पण मोदी टिचभरही मागे सरकले नाही. आता पुढचा प्लॅन अभिजित दीपकेंचा ठरलेला आहे शनिवारचा, जेनजीचा. पण मोदी साहेबांचा प्लॅन तुम्हाला सांगून देतो काय आहे तो, लक्षात घ्या. त्या दिवशी आक्रोश जास्त असल्याने 22 मिलियन फॉलोअर्सचं डोक्यात सगळ्यांच्या आलं, आणि पोलीसही काळजीत पडले, भाजपालाही थोडासा धक्का लागला, आणि काँग्रेस पक्षाला थोडी लाज वाटायला लागली, अर्थातच विरोधकांना, की आपण जे करू शकत नाही ते जेनजी करणार आहे. त्यामुळे त्यांनाही थोडासा वेगळा एक काय म्हणतात न्यूनगंड टाईपचं त्यांना ते वाटायला लागलं. त्यानंतर मग एक प्रोटेस्ट पुन्हा काँग्रेसने केला, युथ काँग्रेसने, वॉटर कॅनन वगैरे तुम्ही ते पाहिलं असेल न्यूज. त्या कॉकरोचेसचं हे सगळं बघून त्यांनाही शक्ती आली, त्यांनाही स्फूर्ती आली. तर मंडळी, हा कॉकरोच जनता पार्टीचा जो प्लॅन आहे, हा प्लॅन त्या दिवशी कसा बसा यशस्वी झाला. कसा बसा म्हणतोय आम्ही, कारण एक जी हवा होती कॉकरोच जनता पार्टीची, अभिजित दीपके अमेरिकेला होता, तो तिकडे असल्याने त्याचं संभाषण भारतात कुणाशी सुरू आहे हे कुणालाही काही कळत नव्हतं. त्यामुळे एक सस्पेन्स होता. तो प्रेसलाही सस्पेन्स होता, तो पोलिसांनाही सस्पेन्स होता, तो बीजेपीलाही सस्पेन्स होता, सगळ्याच पक्षांना सस्पेन्स होता, आणि भारतातील जनतेलाही सस्पेन्स होता की काय होणार आहे नेमकं असं. तर तेवढ्यापर्यंत ती मजल त्यांनी ते मारू शकले नाहीत. असं वाटलं होतं की कमीत कमी 1,00,000 जेनजी तिथे त्या ठिकाणी येईल, पण तसं घडलं नाही. त्यामुळे आता तुम्हाला माहित आहे, आप्पाजींची हिंमत वाढण्यासाठी आप्पाजींना 2 कारणं लागतात. एक तर कुठली ना कुठली निवडणूक जिंकावी लागते, तेव्हा आप्पांचं मनोबल वाढतं. आणि दुसरी गोष्ट, विरोधक जर पोलिसांच्या दबावाखाली किंवा यांच्या मास्टर प्लॅननुसार जर विरोधक मागे हटले, त्यांना डिटेन केलं किंवा त्यांना कारागृहात टाकलं, तर तेव्हा यांचं मनोबल वाढतं. एक निवडणूक जिंकल्यानंतर आणि एक विरोधकांना हरवल्यानंतर त्यांना आनंद होतो. आणि ते कुठलीही गोष्ट बघा, कुठलीही डिमांड ते ऐकून घेत नाही. मागे बच्चू कडूंचं आंदोलन तुम्ही पाहिलं असेल, मी स्वतः त्या ठिकाणी
2 ते 3 दिवस मला वाटतं मी त्या ठिकाणी होतो, त्या ग्राउंड झिरोवर मोजरीला जेव्हा आंदोलन झालं तेव्हा मी तिथलं शूटही केलं होतं आणि रिपोर्टिंगही केलं होतं तिथलं. पण तिथेही मी पाहिलं की बच्चू कडूला ऍडमिट करण्याची वेळ आली होती. अतिशय तब्येत त्यांची खराब झाली होती. 7 दिवस कंटिन्युअसली उपाशी राहणं नॉट अ जोक. पण ते आंदोलनाची सवय असल्यामुळं आणि ती जिद्द असल्यामुळं ते बच्चू कडूंनी तग धरला. परंतु कुठलंही मुख्यमंत्र्याचा एक फोन नाही, एक कॉल नाही, फक्त ते माणसं पाठवतात. आणि माणसंही केव्हा पाठवतात, जेव्हा आता एकदम नाकाच्या वर पाणी गेलं तेव्हा. तर मंडळी, आजच्या व्हिडिओचा महत्वाचा विषय आहे की अभिजित दिपके शनिवारी त्या ठिकाणी पुन्हा येणार किंवा दुसऱ्या ठिकाणी त्यांचा प्लान होईल. पण हे आंदोलन आता वाढणार, म्हणजे संख्या 100% वाढणार. जे कॉक्रोचेस त्या दिवशी भारतातले घरी बसले होते त्यापैकी अनेक लोक पुन्हा येणार. पण हे होत असताना मोदी साहेब कुठेही टसचे मस होणार नाही. त्यांचा आत्मविश्वास पुन्हा वाढेल हे लक्षात घ्या. आता प्लान बी काय असेल तुम्हाला सांगतो मी. प्लान बी हा असू शकतो. त्याचं कारण असं की आतापर्यंत जे घडलं, ज्यांचे राजीनामे मोदी सरकारमधल्या किती लोकांच्या भानगडी उपस्थित झाल्या होत्या, कितीतरी खासदारांच्या, कितीतरी मंत्र्यांच्या, पण एकाही मंत्र्याचा राजीनामा झाला नाही. खांदे पलट झालं इकडचं तिकडे. त्याच्यामध्ये इराणी असतील किंवा अजून कोणी 2-3 नेते असतील, त्यांना इकडचं तिकडे त्यांनी शिफ्ट केलं, पण राजीनामा घेतला नाही मंडळी. ही त्यांची खासियत आहे. त्यांना काय वाटतं, राजीनामा घेतला की आपण मागे आलो, आपला अहंकार कुठेतरी दुखावला असं त्यांना ते जाणवतं. असा तो स्थायी स्वभाव आहे भाजपाचा. हा पूर्वीपासूनच स्वभाव आहे. म्हणजे मोदी आले तेव्हापासूनच नाही, त्याच्या पूर्वीपासूनही ते आपल्या एका गोष्टीवर ठाम असतात. मग ती किती खोटी गोष्ट असू द्या, किती लबाडी असू द्या, त्याच गोष्टीवर ते ठाम असतात. मग त्याच्यामधनं ते वाक्य रचना तयार करतात, नवीन पिल्लं काढतात. तर अशा प्रकारे मंडळी, अभिजित दिपके आणि कॉक्रोच जनता पार्टी कुठेही तोंड वर काढणार नाही, याचा मास्टर प्लान आता भाजपचा सुरू झाला असेल हे लक्षात घ्या. त्याचं कारण असं की त्यांना एवढं ठाऊक आहे की आपण जर 2 पावलं मागे आलो आणि आपल्या हातातून थोडा सत्तेचा सारीपाट हल्ला, थोडंसं आपली जागा, खुर्ची आपली हलायला लागली, तर आपल्याला हे सोडणार नाही. कारण 12 वर्ष एक तप, 12 वर्ष अत्याचार, अन्याय, डिटेन, कारागृहात पाठवणे, उमर खालिदला अजूनही सुट्टी झालेली नाही, अनेक पत्रकारांवरती केसेस केल्या, अनेक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरती केसेस केल्या. काही जे ईडीला घाबरले ते घाबरले, जे पाक आहेत, जे निर्मळ आहेत, ते अजिबातही घाबरलेले नाहीत. मग आता त्यांना हे ठाऊक झालंय की सगळ्यांना आपण ईडीचा दणका सगळ्यांवर आपण ठेवू शकत नाही. अभिजित दिपके किंवा जेनजीवर तर ठेवूच शकत नाही, नाहीतर जेनजीचा इलाज त्यांनी त्याच दिवशी केला असता. परंतु आता ते काय करतील, अभिजितचं बॅक लाईफ जे काय असेल ते, मला वाटतं केजरीवालांसोबत तो होता, त्यांनी काही PR चं काम केलं, पब्लिक रिलेशन ऑफिसर्स जे असतात तशा टाईपचं काही काम केलं. मला वाटतं मीडिया, सोशल मीडियाही त्यांचा हँडल केला त्याने, अभिजितने. तर पूर्वीच्या काही गमती गोष्टी, काही कारनामे काही असतील, कारनामा तयार व्हायला, स्टोरी तयार करायला काहीच वेळ लागत नाही. तुम्ही पाहिलं त्या विकास लवांडेंवरती जेव्हा हल्ला केला, त्या संग्राम भंडारे, काय नाव आहे ते, आपलं वारकरी संप्रदायाचा, शाई फेकली होती अंगावरती. त्या विकास लवांडेला उगाच प्रकरण असं सेट केला, तो विषय सेट केला. एखादी छोटीशी गोष्ट घ्यायची मागची, त्याला सेट करायचं. कारण बघा, सत्ता आहे तर पोलीस आहे तर वकीलही आहे, सगळंच त्यांच्याकडे, सगळी यंत्रणा त्यांच्याकडे आहे, न्यायाधीशापर्यंत. तर त्यांना खूप सोपं आहे सगळं सेट करणं बसल्या बसल्या. तर अभिजित दिपकेला ते मान वर काढू देणार नाही. प्रचंड प्रयत्न करावे लागतील. आणि थोडी भीती, थोडी पुनरावृत्ती नेपाळची होईल का, ही देखील भीती सगळ्यांच्या मनामध्ये आहे मंडळी, लक्षात घ्या. जेनजी जिथे उभी झाली, सोशल मीडियावर जेनजीचं काही एखादी पोस्ट बघितली, एखादा मीम्स, एखादा रील बघितला, चटकन लोकांना नेपाळची आठवण होते. आणि बघा, नेपाळचे व्हिडिओ सगळ्याच मंत्र्यांनी, आमदार, खासदारांनी पाहिले आहेत. सगळ्याच पक्षाची गोष्ट करतोय मी. आणि हे बघा, फक्त भाजपाच नाही, सगळेच घाबरलेले आहे, ज्यांचे हात काळे आहेत हे लक्षात घ्या. जेनजीचा दणका जो आहे तो नेपाळचा पाहिला
आता आपल्या इथे ठीक आहे, उगाच म्हणावं लागतं आपल्याला, की उगाच म्हणण्यापेक्षा आपल्या देशात ते घडू नये किंवा आपला देश संविधानावरती चालतो हे सगळ्या अख्ख्या जगाला माहिती आहे. अरे पण त्याचा काही अंत असतो ना कुठल्याही गोष्टीचा, एक परिसीमा असते, एक सीमा असते, त्याचं एक सीमा जर ओलांडली, जर अति झाली, अति तिथं माती होत असते, तुम्हाला माहिती आहे. गावगाड्यातले भांडणं बघा, अनेकदा जो हे खून होतात, मर्डर होतात, हे काय सगळे हेतुपुरस्कर असं ठरवून होत नसतात. यातले अनेक मर्डर, जे अनेक कैदी, माझ्या गावाजवळ एक ओपन कारागृह आहे, तिथल्या अनेक कैद्यांना मी भेटलो. अनेक कैदी असे आहे की जे नुसतं भांडणच बघत होते, ते कारागृहात आहे आणि जन्मठेप झाली आहे आणि त्यांना कुठल्या ना कुठल्या प्रकरणात गोवलं आहे. काही कैदी असे असतात, ते कुठल्या तरी एखाद्या छोट्याशा रागावरून त्यांचा एक संताप होतो आणि त्या संतापाच्या भरात त्या 5 ते 10 मिनिटात ते उग्र होतात आणि त्या भरामध्ये त्यांच्या हातून ते पाप घडतं. असेही पुष्कळ असतात मंडळी. तर अशा पद्धतीचा हा सगळा विषय आहे. तर जेनझीला किती संत पावायचं, म्हणजे त्यांना किती काय म्हणायचं त्याला चिथवायचं आणि जेणेकरून त्यांचा राग अनावर होईल. कारण की सांभाळणं मुश्किल होतं ना, मॉबला सांभाळणं साधी गोष्ट नव्हे. एक साधा 40 मुलांचा 25 मुलांचा क्लास एक क्लास टीचर सांभाळू शकत नाही आणि अरे कारे म्हणण्यातच अर्धा पिरियड वाया जातो. अनेक शिक्षक, जर तुम्ही पाहत असाल हा व्हिडिओ, तर तुम्हाला ठाऊक असेल की अरे म्हणण्यातच अर्ध्या तासाचा एक तर पिरियड असतो. तर तो 25 मुलांचा क्लासरूम सांभाळणं होत नाही, तिथे इतक्या मोठ्या जनतेला सांभाळणं. मागच्या वेळी अण्णा आंदोलन झालं तेव्हा एक एंटरटेनर होते त्या ठिकाणी, कुमार विश्वास होता, काही मजाकिया त्या ठिकाणी त्या सगळं विनोद व्हायचा, त्यामुळे लोक ते काही ऐकायला जायचे, काही कशासाठी गर्दी करायचे, काही कशासाठी गर्दी करायचे. तर ते आंदोलन सेट करायला असाच उशीर लागला होता. तर जेनझीला फार मास्टर प्लॅन करावा लागेल, नाहीतर हे आप्पाजी मागे येणार नाही, हे लक्षात घ्या. चिरडवून टाकेल, असं चिरडवून टाकेल की पुन्हा तोंड वरच काढणार नाही. कारण हे आप्पांना माहिती आहे, हे बीजेपीला माहिती आहे की आपली जर खुर्ची हल्ली, आपल्याला जर त्रास झाला, आपली जर सत्ता गेली, तर आपली काही खैर नाही. कारण बघा, अति करणाऱ्याला माहिती असते की आपण किती अति केलेली आहे, आपण किती देवापुढे हात जोडू, कितीही लोकांसमोर आपण ज्ञान पाजळू लोकांना, परंतु आपण प्रत्येकाने, तुम्ही आम्ही सगळ्यांनी आपल्या काही चुका झाल्या असतील पूर्व आयुष्यात, त्या सगळ्या प्रत्येकाला आठवत असतात मंडळी. आणि मग त्यावरून ती भीती निर्माण होत असते की आपण असं त्या माणसाशी वागलो होतो, आता काही त्याची पुनरावृत्ती तर होईल ना, होणार तर नाही ना, किंवा आपल्याला भेटल्यावरती काही आपल्याला त्रास तर होणार नाही ना. ह्या सगळ्या गोष्टी असतात मंडळी. तर पुढचा प्लान शनिवारचा अभिजित दिपके आणि कॉक्रोच जनता पार्टीचा आहे आणि आंदोलन चिघळणार. का चिघळणार? पोलिसांचा वापर केला, वॉटर कॅननचा वापर केला, अश्रुधुराचा वापर केला तर जेनझी आणखी चिडेल. आणि त्याच्यामध्ये बिहार आहे मंडळी, लक्षात घ्या. बिहारची पैदाइशी विषय, त्यांचे संस्कारच तो वेगळाच आहे, एकदम बोल्ड कार्यक्रम आहे तिकडे सगळा. आणि बिहारचे मुलं सगळ्यात जास्त होते त्या दिवशी, लक्षात घ्या. तर मंडळी, हा असं होऊ नये. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामाच पाहिजे ना, काय हरकत आहे, किंवा बोलायला काय हरकत आहे. लोक चिडतात का? लोक यासाठी चिडतात की भाजपचे, आता मुख्यमंत्र्यांनी काल स्टेटमेंट दिलं, चुकीचं स्टेटमेंट होतं, ते लोकांना आवडलेलं नाही. म्हणजे एकदम डायरेक्ट जेनझी बद्दल तुम्हाला काही माहिती नाही, तुम्हाला 22 लाख मुलांचं भविष्य धोक्यात आहे, 17 मुलांनी आत्महत्या केली, तरी तुम्ही त्या विषयावरती तुम्ही असं मिळमिळीत एक बोलू शकता ना तुम्ही, हो ठीक आहे त्यांचं काय राग आहे, त्यांचा काय द्वेष आहे, आम्हीही मोदीजींसोबत चर्चा करू आणि काहीतरी चांगलं होईल, जेनझीला आधार मिळेल, त्यांच्या करिअरबद्दल आम्हाला काही विचार करता येईल, असं स्टेटमेंट मुख्यमंत्र्यांचं हवं होतं, फडणवीसांचं. त्यांनी काय स्टेटमेंट दिलं? टोटली निगेटिव्ह. अराजकता माजवण्यासाठी हा सगळा प्रकार सुरू आहे. आणि मग कोणालाही नावं ठेवायचे, काँग्रेसने यांना उभं केलं आहे, विदेशी फंडिंग यांना आहे, कोणी म्हणतात पाकिस्तानहून यांना सपोर्ट आहे. हे काही नसते, धादांत खोटं आहे, असं काही नसतं. एक सटायर म्हणून तो पक्ष स्थापन झाला आणि कॉक्रोच त्या न्यायाधीशांनी म्हटलं, सूर्यकांतजींनी, आणि तिथून हा सगळा ही पार्टी जन्माला आली. पुढे काय होते ते आपल्याला बघावं लागणार. पण धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री जे आहे, केंद्रीय शिक्षण मंत्री, यांचा राजीनामा मोदी घेणार नाहीत, कारण त्यांच्या अहंकाराला धक्का पोहोचेल, लक्षात घ्या. त्यांनी असं कुठलंही काम गेल्या 12 वर्षात केलं नाही. लोकांनी किती मोर्चे काढले, पोलिसांनी दडपून टाकले आणि ते आदेश देतात तसे, पण त्यांनी कोणाचीही गोष्ट मानलेली नाही आजपर्यंत आणि कुठल्याही गोष्टीचं त्यांनी उत्तर सुद्धा दिलं नाही. करण थापरबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं, करण थापरचा इंटरव्ह्यू आहे, मला तो व्हिडिओमध्ये नाव आठवलं नाही काल, जे पाण्याचा एक घोट घेतात आणि चालू इंटरव्ह्यू मधून इयरफोन काढून
ते निघून जातात मोदी. त्यामुळे उत्तर त्यांनी स्पेसिफिक कुणालाही दिलेलं नाही. फक्त पेड पत्रकार असतील, काही स्क्रिप्टेड मुलाखत असेल, त्या मुलाखती त्यांनी आपल्या बंगल्यावरती केलेल्या आहेत. पण ऑन रोड ते कुठल्या सभेला गेले आणि त्यांनी पत्रकारांना पत्रकार परिषद घेतली आणि त्यांना सडेतोड उत्तर दिले, हे सगळं केलं आहे. इंदिरा गांधींनी केलं आहे, राजीव गांधींनी केलं आहे, मनमोहन सिंगांनी केलं आहे. त्यापूर्वीचे आपल्याला ठाऊक नाही. म्हणजे मला जेव्हापासून कळतं तेव्हापासून सांगतोय तुम्हाला. इंदिरा गांधींच्या पत्रकार परिषदा अनेक पाहिल्या आहेत, मनमोहन सिंगांच्या पाहिल्या आहेत. त्यानंतरच्या फळीत जेवढे पंतप्रधान होते सगळ्यांनी केलं आहे ते. पण फक्त मोदी त्याला अपवाद आहे मंडळी. तर असो, तुम्हाला काय वाटतं बघा. जेनझी पुढे जाईल, पुढे सरकेल. त्यांचं हे आंदोलन, त्यांची ही मागणी, धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री यांचा राजीनामा घेण्यात अभिजित दिपकेंना यश मिळेल की आप्पाजी आपली चाल खेळेल? कोण काय करणार? कोण 2 पावलं पुढे येणार, कोण 2 पावलं मागे जाणार, की दोघंही हटणार नाही आणि हंगामा होईल? असं होऊ नये, त्याचं समर्थन आपण करत नाही. पण मंडळी, काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा जेनझीला, कारण तो मुलगा महाराष्ट्रातला आहे, त्यामुळे जबाबदारी ही फडणवीसांची देखील आहे. मुलगा महाराष्ट्रातला आहे, मुलगा शिक्षणाच्या वयातला आहे, त्यामुळे सगळ्यात जेनझीचा हा प्रश्न आहे. तर अशा प्रकारचं स्टेटमेंट देऊन पुन्हा चिथावणी किंवा असा द्वेष जास्त उत्पन्न होईल जेनझीला, असं कुणीही स्टेटमेंट सध्या करू नये, कुठल्याही पक्षाचा असो तो नेता. आपल्याच देशाचे नागरिक आहेत, आपल्याच देशाचे विद्यार्थी आहेत, त्यांच्यावरती एवढा अन्याय झाला. गरिबाचे लेकरं रात्रंदिवस अभ्यास करतात आणि अशा प्रकारे पेपरफुटी होईल, त्या पेपरफुटीवर बोलायचं सोडून त्या जेनझीला बदनाम करणं हे योग्य नाही. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा मंडळी. आणि पुन्हा भेटूच. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.